नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कंबाईंड गट ब आणि गट क ची आपल्याला माहितीच असेल की पूर्व परीक्षा 21 डिसेंबर तसेच 4 जानेवारी 2026 ला होणार आहे. त्यासंबंधी आम्ही एक सिरीज सुरू केली आहे जी PYQ सिरीज आहे आणि ही PYQ सिरीज आपल्याला बघू शकता 2 महिन्यात संपूर्ण जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते कंबाईनचे पूर्व परीक्षेचे सर्व सॉल्व्ह करायचे. गट ब गट क असतील तेवढे सर्व. मागच्या लेक्चरला आपण इतिहासाचं PYQ बघितले की थोडेफार 2 PYQ एकत्र घेऊन आलोय, म्हणजे 30-30 प्रश्नांचा ब्रंच म्हणून आपण प्रत्येक विषयासाठी सॉल्व्ह करणार आहोत. आज आपण पॉलिटी म्हणजे नागरिक शास्त्राचा आपण बघू शकता की प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन आले आहोत. याचा अर्थ असाच आहे की आपण जर मागच्या 4-5 वर्षाचा पेपर अनालिसिस केला तर आपल्याला कळतं की मोर दॅन 40% जे पेपर आहे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्डच येतो. म्हणून बघू शकता की आपल्याला तो 40+ मार्क GS मध्ये घ्यायचे आणि +15 आणि करंटमध्ये आपल्याला बघू शकता 10+. असा जो हे असणारे 65+चा हे आहे, पण त्याच्यापैकी थोडं सिली मिस्टेक म्हणून आपण हे ठेवलं आहे टार्गेट 60+चा. टार्गेट 60+ कसा अचीव करायचा या त्या अनुषंगाने एक केलेला प्रयत्न आहे. चला आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊया. तर पहिला प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचं रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे आलेला आहे? संविधानाच्या उद्देशपत्रिका, राज्य धोरणाच्या विषयी मार्गदर्शन तत्वे म्हणजे DPSP, मूलभूत अधिकारांचा वर्णत्व, मूलभूत कर्तव्यांचा वर्णत. म्हणजे काय दिले? टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. आणि ते आपल्याला डायरेक्टली बघू शकता की फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्यांमध्ये आलेलं आहे डायरेक्टली. टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. गट क मेन्स परीक्षा झाली जी 21 सप्टेंबरला, त्यात पण बघू शकता फंडामेंटल ड्युटीजवर 2 प्रश्न आलेले आहेत आणि बघू शकता की फंडामेंटल ड्युटीज हा वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. राज्याच्या महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल संबंधी खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाचा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. आणि आपल्याला ऑप्शन दिले फक्त ए, फक्त ब, अ ब क आणि ब क ड. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की याचा आन्सर आपल्याला बघायचं आहे की परत ऑप्शन बघायचं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते तीच अर्हता जवळ असणे आवश्यक आहे. येस, 100% राईट. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा मिळणारे सर्व विशेष अधिकार फायदे, सर्व लिहिले, सर्व मीन्स ऑल, ऑल तर येत नाही. येस. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन, मानधन नाही, जे गव्हर्नर ठरवणार तेच असणार, म्हणजे राज्यपाल ठरवणार ते. त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा 62 वर्ष असं पण काही नाहीये. कन्सर्न टू द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द गव्हर्नर. आणि हेच आहे बघू शकता कलम 165 मध्ये डिफाईड आहे, म्हणजे फक्त आन्सर असणार आहे. येस, लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? आता हा मुद्दा भरपूर चर्चेला चाललेला 2017-18च्या आसपास, आणि मग डायरेक्टली ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कुठली समिती होती? बाबुराव काळे समिती, PB पाटील समिती, भोंगीरवार समिती, वसंतराव नाईक समिती. आणि हे जे बघू शकता फक्त अ, फक्त ब, ब क, क ड. तर आपल्याला माहित असेल की PB पाटील समिती 1984 जी आहे त्यांनी सांगितलेलं की थेट सरपंचांची निवड डायरेक्टली करण्यात यावी. असं नाही की पूर्ण आपले सगळे पंच सगळे निवडून आल्यावर त्याच्यातली एकाची सरपंचाची निवड अशी त्यांनी बोललेले नाही. त्यांनी सांगितलं की सरपंचांची डायरेक्टली एकच उमेदवार द्यावा, म्हणजे 2 उमेदवार जे, आणि डायरेक्टली त्याच्यावर वोटिंग व्हावी. असं थेट सरपंचाची निवडणुकाची शिफारस त्यांनी केली होती. म्हणजे आन्सर असणार फक्त ब. उच्च न्यायालयाच्या कोणत्या कलमाद्वारे विशेष आदेश जारी करतात? कलम 220, 221, 213, कलम 226. डायरेक्ट फुलटॉस प्रश्न आहे. रिट 226, रिट पिटिशन जी आहे आर्टिकल 226 अंतर्गत डायरेक्टली बघू शकता आहे. ग्रामसभेच्या संदर्भातील कोणते विधान योग्य नाही? रॉंग विचारलंय. पंचायत स्तराच्या क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांचा मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात. बरोबर आहे. पंचायतीचं सर्व नोंदणीकृत मतदारांचं मिळून ग्रामसभा बनते, हे पण बरोबर आहे. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, काही अंशी बरोबरच आहे. त्याची ग्राम पातळीवरील अधिकारी आणि कार्य राज्यावरील राज्य विधिमंडळ असतात, हे पण काही पातळी बरोबरच आहे. आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारले आणि कुठलाच रॉंग असा डायरेक्टली आहे नाही, म्हणून आयोगाने ह्याला हॅशटॅग मारून टाकलेला आहे प्रश्न.
कारण जर केंद्र सरकार निर्धारित करते हे, मग 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती इथे येते. त्याच्यानंतर राज्य पातळीवर राज्य विधिमंडळात सारखे असते, म्हणजे अधिकार आणि कार्य तेच आपण बघू शकता की त्यांच्याकडे महसूल जमा करण्याचं पण थोडंफार कार्य आहे. त्याच्यानंतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, मग हे सर्व बघू शकता आहेत. काय काय बघू शकता की म्हणून संदिग्ध आहे या प्रश्नांबाबत, आणि त्या अनुषंगानेच हे प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला होता. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहेत? कलम 270, 280, 275, कलम 265. डायरेक्टली आहे का कलम 275. ग्रांट्स इन एड बाय द युनियन गव्हर्नमेंट. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे, मेन्सला पण आलेला आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कलम 275 हे फायनान्स कमिशन रिलेटेड आहे, वित्त आयोग 280. चला नेक्स्ट जाऊया. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही विचारलंय. सत्य नाही मीन्स रॉंग. भारतीय राज्यघटनेने अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 42व्या घटनादुरुस्तीचे अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती 1976ला करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट राज्याकडून घेण्यात आले. म्हणजे इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल जस्टिस हे सगळं बरोबर आहे. आणि बघू शकता ही अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर नाही आहे, तर 26 जानेवारी 1950 आहे. आणि मग आन्सर हेच आहे. रॉंग विचारले तर ऑप्शन क्रमांक 1. यस. चला नेक्स्ट. खालील विधाने लक्षात घ्या. कलम 3 अनुसार संसद राज्यांमध्ये भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. यस बरोबर आहे. तेलंगणा असाच केला. संसद राज्याची सीमा व नाव बदलू शकते. यस. मद्रासचं बघू शकता, आपलं मद्रासचं तमिळनाडू गेलं. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. तर नेक्स्ट बघूया. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा स्वीकारणे बंधनकारक. आता कुठलंच असे बंधनकारक नाही, म्हणजे हा स्टेटमेंट रॉंग आहे. आता आपल्याला विचारलं काय? बिनचूक. बिनचूक म्हणजे करेक्ट विचारले. करेक्ट विचारले तर ड आपल्याला माहिती आहे की ड इज रॉंग. मग हा गेला ऑप्शन, हा गेला, हा गेला. डायरेक्टली बघा, एक जरी माहीत असेल तर डायरेक्टली आपल्याला भेटतं अ ब क ABC. यस. आणि असेच प्रश्न बघू शकता सॉल्व्ह करायचे आपल्याला. चला नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्री व्यतिरिक्त राज्याचे मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. नेक्स्ट. मग आपल्या ह्याला बघू शकता अँटी डिफेक्शन लॉ, जी 10वी घटनादुरुस्ती आहे, ते बघावं लागणार इथं. मुख्यमंत्री व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. यस. असं बघू शकता की काही अंशी ह्या बऱ्याच लोकांनी दोन्ही विधान बरोबर मार्क केले, पण यात एक क्रक्स आहे या प्रश्नामध्ये, मुख्यमंत्री व्यतिरिक्त. आणि इकडं पण लिहिले मुख्यमंत्री व्यतिरिक्त. तर मुख्यमंत्री व्यतिरिक्त नाही, मुख्यमंत्री सकट आहे ते. ॲक्च्युली सकट 15% आणि 12 असलं पाहिजे, म्हणून दोन्ही विधाने हे चुकीचे आहेत. यस. लक्षात ठेवायचं आहे. द टोटल नंबर ऑफ मिनिस्टर एक्सक्लुडिंग लिहिलं आहे. एक्सक्लुडिंग नाही, हे इन्क्लुडिंग आहे. इन्क्लुडिंग असतात तर दोन्ही विधाने बरोबर असती. यस. चला नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. हे बरोबर आहे. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. हे पण बरोबर आहे. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. हे पण बरोबर आहे. खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला बरोबर विचारलंय. यस. फर्स्ट स्टेटमेंट काय बोलतो? राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. द गव्हर्नर इज नॉट अन इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. तर स्टेट लेजिस्लेचरमध्ये लक्षात ठेवायचं आहे, गव्हर्नर असतो, त्याच्यानंतर चीफ मिनिस्टर असतो. यस. गव्हर्नर असतो, विधानसभा असते, विधान परिषद असते. असं जे मिळून बघू शकता स्टेट लेजिस्लेटर बनलेला असतो, आणि मग चीफ मिनिस्टर पण असतात, आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर, आणि हे सर्व काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात. म्हणून दिस इज रॉंग स्टेटमेंट. हा भाग आहे ॲक्च्युली, भाग नाही, गव्हर्नर भाग आहे. म्हणून आन्सर विल बी BCD. यस. चला नेक्स्ट. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांच्या निवडणुका येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थेच्या निवडणुका याद्वारे घेतल्या जातात. सेकंड स्टेटमेंट. राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्ताला पदावरून दूर करू शकत नाहीत. आता ह्याच्यावरनं विचारलंय कुठलं विधान बरोबर आहे आणि कुठलं चुकीचं आहे. यस. आता हे तर बरोबर आहे की अपॉइंटमेंट राज्यपाल करतात, पण त्यांना काढायचं असेल
तर प्रेसिडेंट कुठूनच काढू शकतो जर ते लोक गिल्टी प्रूफ झाले तर. आता हे काय आहे, इथं आलंय की महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, प्रेसिडेंटचं इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन, हे सगळं जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोग करते, राज्य निवडणूक आयोग नाही. म्हणून हा फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे आणि फक्त 2 बरोबर आहे. विधान ब बरोबर. येस. नेक्स्ट, सरकारी या आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारसी चुकीची नमूद करण्यात आली आहे? चुकीची विचारली आहे. आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्य पुनर्रचन केंद्राचे अधिकार बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. आयोगाने राज्यघटनेत अनुच्छेद 356 चा अगदी क्वचित वापराबद्दल बघू शकता की अनुकूलता दाखवली होती. यस. तिसरा, आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. यस, हे बरोबर आहे. 3 भाषा सूत्राची अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती. हे पण बरोबर आहे. आता या दोघांमधला आपल्याला विचार करायचा आहे. राज्यघटनेत 356, जे 356 रिलेटेड कशाला आहे? स्टेट इमर्जन्सीच्या अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. यस, त्यांचं पण बरोबर आहे की स्टेट इमर्जन्सी आहे ती सारखी आणि लादण्यात नाही यावी, कारण त्या प्रकारे भरपूर इश्यू क्रिएट होऊ शकतात. आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांचे पुनर्रचना केंद्राचे अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती, तर नाही. दिस इज रॉंग स्टेटमेंट. असं त्यांनी काहीच बोललं नाही. राज्यसभेची जी भूमिका आहे, पॉवर्स आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्यांना तसंच ठेवण्यासाठी हे केलेलं होतं आणि सेंट्रल पॉवर आणि हे रिऑर्गनाइज हे असं काहीच प्रकार नव्हता सरकारी आयोगमध्ये. म्हणजे हे तिन्ही होते. म्हणजे आता या प्रश्नात आपल्याला काय बघायचं आहे, ज्या 3 मागण्या सरकारी या कमिशनने केली ते पाठच करायचे. 3 भाषा सूत्र त्यांनी अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली. राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली. म्हणजे त्यांना माहीत होतं राज्यपाल पद पाहिजे. तसंच 356 जी इमर्जन्सी आहे ती क्वचितच यूज केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांची 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांचं बहुमताने ठराव पारित करणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जर कुठल्याही राज्यात विधान परिषद बनवायची असेल तर एक नॉर्मल सिंपल मेजॉरिटीनी आपल्याला सेंट्रलमध्ये पास करावी लागते. फॉर क्रिएशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल रेझोल्युशन मस्ट बी पास बाय 2/3 मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ पार्लियामेंट इज नेसेसरी. हे चुकीचं आहे. सिंपल मेजॉरिटी येणारे सदस्यांचे जे बहुमत आहे, साधं बहुमत लागतं. म्हणून ब चुकीचं आहे. ब चुकीचं म्हणजे हे गेलं. आता फर्स्ट स्टेटमेंट, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांचं बघू शकता. यस, 2/3 बहुमताने पास ठराव केला पाहिजे. यस, 100% राईट आहे. आता समजा आता कुठल्या राज्यात नाही तर गुजरातमध्ये नाही. गुजरातमध्ये विधान परिषद बनवायची असेल तर त्यांच्या विधानसभेने प्रेझेंट अँड वोटिंगमध्ये 2/3 वोट दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पार्लियामेंटने तेच बिल सिंपल मेजॉरिटीने पास केलं तर गुजरातमध्ये विधान परिषद बनवण्यात येते. यस, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चला, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, BN राव, जवाहरलाल नेहरू. उद्दिष्टांचा ठराव, घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, घटना परिषदेचे तात्पुरता अध्यक्ष. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, डीचा 1. यस, डीचा 1 असला तर म्हणजे ऑप्शन हा गेला. आता BN राव हे ॲडवायझर होते, सल्लागार, संवैधानिक सल्लागार BN राव, म्हणजे सीचा 2. चला, दोन्ही ऑप्शनमध्ये. आता राजेंद्र प्रसाद आणि सच्चिदानंद सिन्हा आपल्या माहिती आहे की तत्पुरता अध्यक्ष होते. यस, एचा फोर्थ म्हणजे ऑप्शन 4 विल बी द आन्सर. आणि राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. असे प्रश्न भरपूर येतात आणि हे आपल्याला ऑप्शन असे देतात की चुकवण्याचा प्रयत्न असतो त्यांचा, पण हे सगळे ऑप्शन चुकवायचे नाहीत. म्हणजे सगळे रिव्हर्समध्ये लावतात, 4, 3, 2, 1. चला, 243 क घ घ ट म्हणजे हे ABDK आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं पंचायतीच्या निवडणुका, पंचायतीची स्थापना, ग्रामसभा जागांचं हे. आता मला माहिती आहे 243 जे माझा शॉर्टकट आहे DGCCR DDPP म्हणजे डी डेफिनेशन 243 अ इज ग्रामसभा म्हणजे 243 अ. ए म्हणजे ग्रामसभा कुठे आहे? एचा 3 बघू शकता. मग हा ऑप्शन गेला म्हणजे बचा 4 म्हणजे जागेचे आरक्षण म्हणजे हे. म्हणजे हा ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला. आता आपल्याला बी पाहिजे ना. C4 कॉन्स्टिट्यूशन जे बघू शकता. हा यस, 2 म्हणजे खचा होणार 2. खचा 2 म्हणजे यस, ऑप्शन क्रमांक 3 हा आन्सर आहे. आणि टचा म्हणजे केचा,
EFGHIJK म्हणजे यस बरोबर आहे की पंचायतीच्या निवडणुका के मध्ये येणार. लक्षात ठेवायचं हे 243वा आर्टिकल काही काही गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवायची. डायरेक्टली लक्षात ठेवा की के म्हणजे इलेक्शन ऑफ पंचायत, के म्हणजे इलेक्शन, ए म्हणजे ग्रामसभा, डी म्हणजे आरक्षण, डीचा फोर्थ आहे ना, यस बीचा फोर्थ आहे, यस परफेक्ट, आणि बीचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत, सी मध्ये कॉन्स्टिट्यूशन नंतर कंपोजिशन ऑफ पंचायत असं लिहिलेलं आहे. चला नेक्स्ट, राज्याच्या महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, संविधित राज्याचे राज्यपाल, भारताचे राष्ट्रपती, संविधित राज्याचे मुख्यमंत्री. तर ह्याचं डायरेक्टली उत्तर आहे आणि फुलटॉस प्रश्न आहे, यस संविधित राज्याचे राज्यपाल. महाधिवक्ता, महाधिवक्तावर बघू शकता पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे दिली नाहीये? आता हा जर इंग्लिशमध्ये तुम्ही वाचला असेल तर इंग्लिशमध्येच बघा, इंजेक्शन, प्रोहिबिशन, कुवॉरंटो, सेट्योरारी, उत्प्रेक्षण, अधिकारपृच्छ, प्रतिषेध आणि निषेधाज्ञा. आणि ह्याच्यापैकी 32 मध्ये काय नाही आहे? तर डायरेक्टली आन्सर आहे इंजेक्शन नाही आहे. 6 प्रकारचे त्याच्यात आहे, प्रोहिबिशन, क्युवॉरंटो, सेट्योरारी, आणि हे सर्व आहे प्रेझेंट द बॉडी, हेबियस कॉर्पस, त्याच्यानंतर अजून आहेत बरेच काय काय, ते लक्षात ठेवायचे. 6च्या 6 पाठ करायचे. चला, भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणते तरतूद समाविष्ट नाही? पुरुष व स्त्रिया या दोघांचाही समान कामाबद्दल समान वेतन. ग्रामपंचायतीची संघटना, ग्रामपंचायती संघटना कलम 40 मध्ये आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे ब तर आन्सर नसणार, ब आन्सर नसला तर हा ऑप्शन कापा. यस, विचारलं काय, कोणत्या तरतुदी समावेश नाही? समावेश नाही म्हणजे हा झालं ना, समावेश नाही विचारले म्हणजे ब तर बचा तर समावेश नाहीच आहे, म्हणजे एकच ऑप्शनमध्ये ब दिलाय म्हणजे डायरेक्ट आन्सर गावतो. पूर्ण प्रश्न वाचायची पण गरज नाही, डायरेक्टली शॉर्टकट आहे. लोककल्याण, संवर्धन, समाज व्यवस्था प्रस्थापन करणे हे येत नाहीये. उपजीविकेचे पुरेसे साधारण मिळा, हक्काचे स्त्री पुरुष नागरिकता. हा प्रश्न समजला का? आपल्याला विचारलंय की नॉट कंटेंट, आणि हा तर आर्टिकल 40 मध्ये आहे, 39चं आपल्याला विचारलंय. मग हा 40 मध्ये असलं तर दिस इज नॉट कंटेंट, मग बी जिथं ऑप्शन असेल तोच आन्सर असणार, एकच ऑप्शन मध्ये आहे. चला, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. प्रशासकीय अंगाचे मुक्ताधिकार आणि मनमानी काबूत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारी निराकरण करण्यास सहाय्य करणे, नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. आता हा जो प्रश्न आहे बघू शकता, हा प्रश्न वन ऑफ द ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे आणि डायरेक्टली हे आहे, सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. येस, डायरेक्टली ऍप्लिकेशन. प्रशासनावर न्यायिक नियंत्रण कशासाठी असतं? नागरिकांचे आणि स्वातंत्र्य रक्षण करणे हे प्रशासनाची जबाबदारी नाही, सरकारी अधिकाऱ्यांना चुकीच्या कृतींना आळा घालणे हेच हे आहे. म्हणून बघू शकता बॅलेन्स आहे, बोलतो ना दबाव बना रहना चाहिए, त्या हिशोबानं आपलं बघू शकता प्रशासन आणि आपलं ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेशन हे राहतं सर्व. चला नाही, चला एवढंच झालं. 2 आपण PYQ बघू शकतो, 2 पेपरचे PYQ बघितलेच. कालच्या बघू शकता लेक्चरमध्ये इतिहास आपण कव्हर केला, आज आपण पॉलिटी कव्हर केलाय, नागरिकशास्त्र कव्हर केलाय. उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचं दुसरा विषय आपण कव्हर करू. असे 2-2, 3-3 PYPचा सेट कंप्लीट करून 21 डिसेंबरची जी परीक्षा आहे त्यात आपल्याला टार्गेट 60+ अचीव्ह करायचं आहे. मी एवढी गॅरंटी देतो. फक्त हा बघू शकता PYQ सिरीज जरी तुम्ही बघितला तर या GS मध्ये 40 मार्क आरामात येतात, आरामात. आणि हे जेव्हा 21 डिसेंबरची परीक्षा होईल त्याच दिवशी जेव्हा ॲनालिसिस करू त्या दिवशी मी सांगेल की PYQचं महत्त्व काय आहे. सगळे पेपर इथून पूर्वी आयोगाचे 5 वर्षाचे सगळे पेपर चेक करा. PYQ हा परीक्षेच्या दृष्टीने भरपूर महत्त्वाचा घटक आहे, म्हणून ते केलं पाहिजे आपण. आणि ही सिरीज बघू शकता अवेलेबल आहे पूर्ण यूट्यूबवर, पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही डायरेक्टली तिथंच जाऊन बघू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.